रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्हीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। परखडवाना संस्कृतीचा साज, सत्याचा शोध, बुलंद आवाज। नमस्कार, आवाज टीव्हीच्या बातमीपत्रात मी मयुरी देशमुख आणि आपले सर्वांचे स्वागत। जाणून घेऊया दिवसभरातील काही ठळक घडामोडी। माझ्यावर काय ईडीची चौकशी लावणार माजी आमदार अनिल गोटे। बाल विभाग व सोनोग्राफीसह एक्स-रे मशीन सुरू करा, समाजवादी पार्टीच्या वतीने निदर्शने। संत नरहरी नगर, माणिक नगर सह परिसरातील नागरिक समस्यांसह वादाबाबत निवेदन देऊनही मनपाचे दुर्लक्ष। तालुक्यातील राजूर येथील श्री दत्त महाराज सप्ताहाचे आयोजन। युवा सेना शहर शाखेच्या वतीने युवा मेळाव्याचे आयोजन। आता बातमीपत्र विस्ताराने। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी आमदार अनिल गोटे यांनी आज दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाविषयी आपली भूमिका मांडण्यासाठी केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणाविरोधात धुळ्यात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी त्यांनी मोदी सरकारवर कडाडून टीका केली आहे। आयोजित पत्रकार परिषद माजी आमदार अनिल गोटे यांनी बोलताना सांगितले की पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा हे देश विकायला निघाले आहेत आणि त्यांचे महत्वाचे गिराईक हे अदानी आणि अंबानी आहेत, अशी कडाडून टीका अनिल गोटे यांनी केली आहे। पुढे बोलताना अनिल गोटे यांनी सांगितले की जो कोणी केंद्र सरकारच्या विरोधात आवाज उठवतो त्याच्या विरोधात ईडी चौकशी लागून त्याचा आवाज दाबण्याचे काम मोदी सरकार करत आहे। माझ्या मागे काय ईडीची चौकशी लावणार? माझ्यावर आधीच 6 कोटींचे कर्ज आहे। माझ्यावरील कर्ज ते भरणार असतील तर कुशल माझ्यावर ईडीची चौकशी लावा। मात्र येणाऱ्या काळात याची फार मोठी रिएक्शन महाराष्ट्रात बघायला मिळणार, अशी प्रतिक्रिया माजी आमदार अनिल गोटे यांनी दिली। मुळामध्ये जर केंद्र सरकारचा असा समज असेल की आपण आंदोलन मोडून काढू, तर मी सांगतो अशी 10 सरकार खपतील तरी ते आंदोलन मोडणार नाही। माझा अनुभव आहे, ज्या वेळेला खलिस्तानवाद्यांची चळवळ फार टोकाला चढली होती त्यावेळेला आम्ही गव्हाच्या भावासाठी पंजाबच्या हरियाणाच्या पंजाबच्या राज्यपाल पांडे यांच्या राजभवनला घेराव घालून बसलो होतो। त्यावेळेला सत्तेमध्ये श्रीमती इंदिरा गांधी होत्या। त्या हे कंटाळून निघून जातील असं घडलं नाही। सलग महिनाभर आंदोलन सुरू राहिलं आणि आश्चर्य असं की आपल्याकडे आंदोलनामधले लोक निघून जातात, त्यांच्याकडे आंदोलन येत राहिले आणि शेवटची गोष्ट म्हणजे त्यांना आम्हाला बोलवून आमच्या सगळ्या मागण्या मान्य कराव्या लागल्या। हा इतिहास आहे। दुसरी गोष्ट,
त्या आंदोलनामध्ये सहभागी असलेले लोक, शेतकरी हे रक्ताने लढाऊ आहेत. बॉर्डर सिक्युरिटी फोर्सेस आहेत, मिलिटरी आहे, हवाई दल आहे, त्यामध्ये सगळ्यात ती मंडळी आहेत. IAS आहे, IPS आहे, त्यात आहेत. सगळे सुशिक्षित आहेत, परदेशात राहून आलेले आहेत आणि प्रत्येक कुटुंबातले 1-2 माणसं परदेशात आहेत. आता या लोकांना कायदा कळाला नाही असं म्हणणे किती हास्यास्पद आहे बघा. जसं जसा काळ जाईल तशी तशी आंदोलनाची तीव्रता वाढत जाईल. वर्ष बोलतोय मी. काय माझ्यावर ईडी लावणार आहेत ते? माझ्यावर 6.5 कोटी रुपये तर काय, माझ्या चार्टर्ड अकाउंटंट हिशोब आहे सगळं. मी सांगेल भाऊ त्यांच्याकडे जा, हिशोब समजून सांग आणि 6.5 कोटी रुपये ते भरणार असतील, तुम्ही पाहिजे जाऊन बसायला तयार आहे. हे चुकीची गोष्ट फार. याची महाराष्ट्रामध्ये फार जोरात रिॲक्शन येईल. ज्या चुका आणीबाणीच्या काळात इंदिरा गांधींनी नकळत केल्या होत्या त्या चुका भाजपचे 2 नेते समजून उमजून करतायत. परवा त्यांनी JNPT विकून टाकली, विकायला काढली. काय एअर इंडिया विकायला काढली, BPCL, भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन आणि रिझर्व्ह बँकेपेक्षा श्रीमंत असलेले LIC, लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, ही सुद्धा विकायला काढली. अशाच लक्ष नाही. काय आपण फार वेगाने विनाशाकडे चाललेलो आहोत. काय आम्ही रात्रीचा 1 वर्ष झालेला आवाज स्वीकारला. जर शेतकऱ्यांना काही दृश्य परिणाम दिसलाच नाही मग कसं शेतकऱ्यांवर विश्वास ठेवतील? शहरातील संत नरहरीनगर, माणिक नगरसह परिसरात नागरिक समस्यांसह वादाबाबत निवेदन देऊनही मनपाकडून दखल घेतली गेली नाहीये. त्यामुळे भविष्यात काही अनुचित प्रकार घडल्यास मनपाच जबाबदार राहील असा इशारा परिसरातील नागरिकांनी दिला आहे. तसे निवेदन आज उपायुक्त शांताराम गोसावी यांना देण्यात आले. शहर अतिशय संवेदनशील आहे. शहराला पूर्वीचा काळा इतिहासही आहे. सामाजिक सलोखा राखण्यासाठी काही मंडळी काम करत असतात. शहरातील संत नरहरी नगर येथे श्री संत नरहरी महाराज व मारुती मंदिर हे अतिशय जागरूक देवस्थान आहेत. या भागात विकास काय असतो हे माहितीच नाही. रस्ते, गटारी, पथदिवे नाहीत. अनियमित होणारा वीज पुरवठ्यामुळे अनेक लोक विस्थापित झाले. तसेच या परिसरात सांडपाण्यामुळे भांडणे होत असतात. काही वेळा सांडपाणी हे मंदिराजवळ येते. परिसरातील काही नागरिक मंडपाच्या जागेवर अतिक्रमण करीत आहे. मंदिर परिसरातील बेलाचे झाड जाळल्यामुळे यापूर्वी वाद झाला होता. याबाबत मंदिर समितीने जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन दिले होते. त्यानंतर शांतता कमिटीची बैठक झाली. त्यानंतर चाळीसगाव रोड पोलीस अधीक्षकांनी मंडपाला त्या जागेला संरक्षण भिंत करण्याबाबत पत्र दिले होते. त्यानंतरही पुन्हा वाद झाला होता. त्यानंतर मंदिरात चोरी देखील झाली होती. चोरीची चित्रफित असताना देखील पोलिसांना चोर सापडला नाही. या घटनेनंतर परिसरातीलच श्री दत्त मंदिरातील मूर्तीची विटंबना करण्यात आली होती. मंदिर समितीने व नागरिकांनी महापौरांना निवेदन देखील दिले होते. परंतु तरीही मनपाकडून दखल घेण्यात आली नसल्याचे निवेदनात म्हटले आहे. त्यामुळे भविष्यात काही अनुचित प्रकार घडल्यास त्याला महापालिका जबाबदार राहील असे नमूद करण्यात आले आहे. यावेळी सकाराम धनगर, मनोज कोळेकर, सागर करात, जीवन पवार, जितेंद्र पगारे, गणेश केदार, दिनेश भुई, आनंद शेलार, विजय भुई, रमेश भुई आदी उपस्थित होते. आम्ही या ठिकाणी संत नरहरी, अंबिकानगर, माणिक नगर, कबीरगंज, विश्वकर्मा नगर, नवनाथ नगर, अलंकार सोसायटी यांच्या सर्वांच्या माध्यमातून संत नरहरी मध्ये हनुमंतरायाचं मंदिर आहे. या संदर्भात आम्ही आता आयुक्त साहेबांना निवेदन दिलंय. निवेदनाचा विषय असा आहे की महानगरपालिकेला आम्ही अनेक वेळेस सांगितलं की त्या ठिकाणी संवेदनशील भाग आहे, त्या ठिकाणी तुम्ही कंपाऊंड करा, जेणेकरून आपसामध्ये भानगडी होणार नाही किंवा जातीभेद निर्माण होणार नाही. महानगरपालिका गेल्या अनेक वर्षापासून या भागाकडे दुर्लक्ष करते, विशेष करून मंदिराकडे. परत त्याच्यानंतर आता आमची जी काहीतरी मनस्थिती संपली आहे, त्याच्यामुळं महानगरपालिकेला या संदर्भात आम्ही निवेदन दिलं आहे. जर तुमच्याकडनं मंदिराचं काम होत असेल तर ठीक आहे, आम्हाला रीतसर परवानगी द्या, आम्ही आमच्या खर्चाने ते काम करण्यास पूर्णपणे तयार आहोत. परत त्याच्यानंतर आम्ही जो मागच्या हप्त्यामध्ये मोर्चा नेला होता माणिकनगर रहिवाशांनी, त्याच्यावर कुठल्याही प्रकारचं काम या ठिकाणी झालेलं नाही आहे. त्या संदर्भात पण आम्ही आता उपायुक्त साहेबांशी भेटलोय.
जर का त्याच्यावर पण पूर्णपणे काम नाही झालं तर आम्ही येणाऱ्या काळामध्ये लहान मुलं बाळांसहित या ठिकाणी पूर्णपणे स्वयंपाक वगैरे करून या ठिकाणी आम्ही उपोषण आपण बसणार आहे, असं महानगरपालिकेने लवकर लक्षात घेऊन आमचं पूर्ण काम करावा ही महानगरपालिकेला विनंती. शहरातील जुन्या जिल्हा रुग्णालयात सर्व सामग्री उपलब्ध असून लवकरात लवकर प्रसूती, बाल विभाग व सोनोग्राफीसह एक्स-रे मशीन सुरू करावे अशी मागणी समाजवादीतर्फे करण्यात आली आहे. त्यासाठी जिल्हा रुग्णालय आवारात निदर्शने करण्यात आली. याबाबत जिल्हा शल्य चिकित्सकांना निवेदन देण्यात आले. हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय हे शहरापासून 8 किलोमीटर अंतरावर गेले आहे. त्यामुळे गोरगरीब महिलांना सोनोग्राफीसह प्रस्तुतीसाठी तेथे जायला मोठा त्रास सहन करावा लागत आहे. 150 ते 200 रुपये रिक्षा भाडे लागते. वास्तविक शहरात जुन्या सिव्हिलमध्ये 200 बेडांची मंजुरी आहे मिळालेली असून 100 बेड सुरू करण्याचे आदेश आहेत. यामध्ये फक्त ओपीडी सुरू असून दुसरा कोणताही वार्ड सुरू नाही. या मंजुरीप्रमाणे प्रसूतीचा वार्ड, ऑपरेशन थिएटर पूर्ण तयार झालेला आहे. सोनोग्राफी व सिटी स्कॅन मशीन देखील तेथे प्राप्त झालेला आहे. डॉक्टर व कर्मचारी आहेत, तसेच सर्व सामग्री उपलब्ध आहे. यामुळे 15 दिवसांच्या आत जुन्या सिव्हिलमध्ये प्रसूती व बाल विभाग सुरू झाला नाही तर तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला. यावेळी समाजवादी पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. 3-3.5 साल से समाजवादी पार्टी जो है जूनियर सिविल के अंदर प्रसूति विभाग और ओपीडी चालू करने के लिए लड़ रही थी. आरोग्य मंत्री से मिले, आरोग्य मंत्री ने पद मंजूरी की. अबू आसिम आजमी हमारे साथ में थे. हम लोगों ने बहुत सारे आंदोलन करे मगर ओपीडी तो शुरू हो गई, पद मंजूरी तो हो गई मगर डिलीवरी वार्ड पेशेंट एडमिट नहीं करते थे. आज समाजवादी पार्टी ने जो है यहाँ पर आंदोलन किया है जूनियर सिविल के अंदर. हमको सीएस साहब ने लेखी दी है कि हम जो है डिलीवरी वार्ड शुरू कर रहे हैं और 1 महीने में सीजर चालू करेंगे. ऐसा हमको लेखी दिया, लेखी उत्तर दिया है. और अगर नहीं होता है तो इसके बाद में भी समाजवादी पार्टी का आंदोलन शुरू रहेगा. उल्हासनगरमध्ये युवासेना शहर शाखेच्या वतीने शहाड फाटक सी ब्लॉक गुरुद्वारा उल्हासनगर कॅम्प 1 येथे युवा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या मेळाव्यात युवांची विविध पदांवर नियुक्त्या करण्यात आल्या. उल्हासनगरमध्ये युवासेना शहर शाखेच्या वतीने युवा मेळाव्याचे आयोजन युवासेना उपजिल्हाधिकारी दीपेशजी म्हात्रे साहेब यांच्या आदेशाने युवासेना शहर अध्यक्ष बाळा श्रीखंडे यांनी या मेळाव्यात उल्हासनगर विभाग 1 ते 3 मधील उपविभाग अधिकारी, शाखा अधिकारी, उपशाखा अधिकारी, नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. तसेच युवासेनेच्या दिनदर्शिकेचा प्रकाशन सोहळा करण्यात आला. या कार्यक्रमाला प्रामुख्याने युवासेना जिल्हाधिकारी नगरसेवक दीपेशजी म्हात्रे, उल्हासनगर शिवसेना शहर प्रमुख राजेंद्र चौधरी, युवासेना सहसचिव महाराष्ट्र राज्य योगेशजी निमसे, युवासेना संभाजीनगर विस्तारक निखिलजी वाळेकर, तसेच युवासेना विस्तारक परीक्षित पाटील, राजेंद्र शाहू, युवासेना शहर अध्यक्ष बाळा खंडे यांच्या अध्यक्षतेखाली युवा सेना मेळावा घेण्यात आला आहे. यावेळी सर्व युवा सेनेचे उपविभाग अधिकारी, शाखा अधिकारी उपस्थित होते. महाराष्ट्रातला युवासेनेचा कोविड काळानंतरचा हा प्रथमच मेळावा उल्हासनगरमध्ये घेण्यात आला होता. उल्हासनगरचे युवा सैनिक आणि शिवसैनिकांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे. कोविड काळामध्ये सातत्याने उल्हासनगरच्या शिवसेनेने आणि युवासेनेने लोकांना, जनसामान्य माणसाला दिलासा देण्याचं काम या पद्धतीने खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून केलं होतं. आणि ही युवासेनेला जी आज आपण पदं नेमण्यात आली आहेत, ज्या ज्या मुलांनी मोठ्या प्रमाणात कोरोना काळामध्ये काम केलं त्यांना आज ही पदं देण्यात आली आहेत आणि त्यांना मी खूप खूप शुभेच्छा देतो. आणि उल्हासनगरच्या युवासेनेने नेहमीच लक्षणीय काम केलेलं आहे आणि महाराष्ट्रामध्ये त्याची दखल घेतली जाते. पुढेही ते असंच काम करत राहतील. त्यांना खूप खूप शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र. काय सांगणार युवासेनेचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, काय सांगणार? कोरोनाच्या नंतर, कोरोना काळामध्ये शिवसैनिक आणि युवा सैनिकांनी ज्या पद्धतीने काम केलं आणि त्या पद्धतीने लोकांना दिलासा देण्याचं काम केलं, त्या पद्धतीच्या नंतर, त्या कोरोना काळाच्या नंतर प्रथमच हा युवा सेनेचा मेळावा होतोय. पदग्रहण समारंभ या ठिकाणी झाला. युवा सेना आणि शिवसेना एक पद्धतीने एकत्रित येऊन चांगलं काम या उल्हासनगर शहरामध्ये करतायत आणि करत राहतील अशी मला अपेक्षा आहे. आणि युवा सेना इथून पुढेही चांगल्या प्रकारे लोकांच्या सुखसुविधा आणि लोकांना असणाऱ्या गरजा पुरवण्याचं काम करतील. आवाज टीव्ही न्यूजसाठी सलीम मंसुरी, ब्युरो चीफ, ठाणे, उल्हासनगर.
अकोले तालुक्यातील राजूर येथील श्री दत्त महाराज व परमपूज्य गगनगिरी महाराज मंदिर 74 वर्षीय अखंड हरिनाम सप्ताह रविवार दिनांक 27 डिसेंबर रोजी श्री दत्त मंदिरात प्रतिष्ठानाच्या अध्यक्षा व सामाजिक कार्यकर्त्या आदेश सरपंच सौ हेमलताताई पिचड यांच्या शुभ हस्ते तसेच माजी सभापती बाळासाहेब देशमुख, सभापती सौ उर्मिला राऊत, उपसभापती दत्ता देशमुख, सरपंच गणपत देशमुख, उपसरपंच गोकुळ काटे, ज्येष्ठ नागरिक संघाच्या अध्यक्षा श्रीमती रजनी टिभे यांचे उपस्थितीत संपन्न झाला। यावेळी 100 भाविक सामाजिक अंतर व मास्क वापरत यात सहभागी झाले। पुढारी हॉटेल, बियर बार, शॉपचे उद्घाटन करण्यास लग्न समारंभात हजेरी लावतात। मात्र आज सकाळी 7 वाजता सौ हेमलताताई पिचड यांचे मार्गदर्शनाखाली चक्क टाक गळ्यात घालून टाळ मृदुंगांच्या नादात रामकृष्ण हरीचा गजर करत ही उपस्थिती मंडळी तल्लीन झाले। अभंगाच्या ओवी म्हणताना भान विसरून गेले। परमपूज्य स्वामी गगनगिरी महाराज तर्फे यंदा दत्त मंदिराचं 47वे वर्ष आहे आणि हा सप्ताह आम्ही फक्त 3 दिवस करणार आहे। आमदार वैभवकिशोर साहेबांनी फक्त कोरोनामुळे हा सप्ताह थोडक्यात 3 दिवस करायला सांगितलेला आहे, त्याप्रमाणे आम्ही हा सप्ताह साजरा करत आहोत। आता मोठ्या प्रमाणात विडा उभा केलेला आहे आणि सप्त्याला सुरुवात झाली। आवाज टीव्हीसाठी शांताराम काळे, अकोले। माझ्यावर काय ईडीची चौकशी लावणार माजी आमदार अनिल गोटे। बाल विभाग व सोनोग्राफीसह एक्स-रे मशीन सुरू करा, समाजवादी पार्टीच्या वतीने निदर्शने। संत नरहरीनगर, माणिकनगर सह परिसरातील नागरिक समस्यांसह वादाबाबत निवेदन देऊनही मनपाचे दुर्लक्ष। तालुक्यातील राजूर येथील श्री दत्त महाराज सप्ताहाचे आयोजन। युवा सेना शहर शाखेच्या वतीने युवा मेळाव्याचे आयोजन। याचबरोबर आवाज टीव्हीचे बातमीपत्र संपले। भेटूया पुढील बातमीपत्रात, तोपर्यंत नमस्कार। रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्हीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।